मराठा समाजाला जर सरकारनं विठीसला धरलं किंवा अधिकाऱ्यांनी विठीसला धरलं, त्या परिपत्रकात उल्लेख असला पाहिजे जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आणि त्याला निलंबित करणार. मग ह्यावेळेस ते प्रमाणपत्र वाटायला जोरानं सुरू करतील. आणखीन तरी मला वाटतं जो मराठा समाजानं विखे पाटील साहेबांवर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला विखे पाटील साहेबांनी तडा जाऊ देऊ नये. कारण एक तर हा मराठा समाज कोणावर विश्वास टाकत नाही आणि आता मराठ्याला कुठेतरी वाटायला लागले की मराठ्याचा एक नेता मराठ्यांच्या बाजूने उभा राहिला म्हणजे विखे पाटील साहेब उभा राहिले, हे मराठ्यांना जसा JR काढलाय तसा 100% आरक्षण देणार, ही जी भावना विखे पाटलांबद्दल मराठ्यात तयार झाली ही पुसू देऊ नये, ही जबाबदारी विखे पाटील साहेबाची. याच अधिवेशनात त्यांनी 17 संस्थांचा पुणे, औंध आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियरचा JR काढणं आवश्यक आहे. तुम्ही आमचं हाही ते द्या, पण तुम्ही सरकार काय करताय, मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलंय आणि तुम्ही काय करताय, जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करताय त्यांचं ऐकून मराठ्यांचा वाटोळा करायला लागला. कधी भाजपाकडे न जाणारा मराठा गेलाय किंवा मराठा बाहेर पडायला सुद्धा वेळ लागणार नाही. तुम्ही जर असंच विटेच मराठ्याला धरलं, मी फडणवीस साहेबांनाही सांगतो आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगतो, मी 2029 सगळ्याला पडून टाकील. माझ्या पुढे माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही. तुम्हाला लय मोठी किंमत मोजावं लागेल. जितके मराठे ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहिले तुम्हाला सत्तेवर बसवलं तेच मराठे तुमचे धूळदान करतील. कारण आमच्यासाठी आमचे लेकरं महत्वाचे आहेत, त्यांचं अस्तित्व भविष्य शिक्षणातलं आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर करू आज करून उद्या, मी ऐकतोय तर ऐकतोय आणि तुम्ही आता म्हणू नका की तुम्ही कमी वेळ दिला. मी आता आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि मी जून मध्ये उपोषण करतो म्हणलो, त्या टायमाला मंत्र्याला जवळ तर नाही येऊ देणार. पण हेच लोक अंतरवलीत उपोषण करता करता मुंबईकडे पुन्हा सुद्धा निघून आहेत. मग काय होईल, मग त्याचं आता तुम्ही ठरवून घ्या मग कोणत्या टोकाला भूमिका जाऊ शकते. मुस्लिम समाजाचं सुद्धा आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे सरकारकडून. अरे मुसलमानाचं देणार, दलिताच्या योजना देणार, त्या धनगराला आरक्षण देणार, त्या बंजारा समाजाचा असून त्यांना देणार. काहीकडे समाजाचा तीच खेळ आहे. काहीकडे समाजाचा खेळ माहिती झाला तुम्हाला, इतका बेकार खेळ करून ठेवला त्यांचा. आमच्या मराठवाड्यात ईद ते ओबीसीत आहेत, काहीकडे समाज विदर्भात ते ST मध्ये, SC मध्ये, खानदेशात ते ST मध्ये. मला येऊन सांगितलं काहीकडे समाजाच्या एका नेत्यांनी, तेव्हा म्हणला मग ही पोरगी म्या खानदेशात दिली, इथं होती ती ओबीसी, तिकडे गेली झाली ST. तिकडे पोरगी केली त्यांनी विदर्भातली पोरगी काहीकडे समाजाची SCची, तिथे ती SC ईद आली ओबीसी होती म्हणे. आमचा तर तपासच लागणार म्हणे काय केलंय. या बघा असलं सरकारी गिन्यान गेलेलं. जात एकच आहे फक्त, पण आरक्षण 3 कॅटेगरी, एक द्या कोणचं तरी त्यांना. वडर समाजाचे तेच हाल.